माहिती होतं. खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. प्रकरणामध्ये कुठलेही तथ्य नाही. हा फक्त बदनामीचा प्रकार होता. जावयाला जामीन मिळाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया. गुंडा निलेश घायवळवर आणखी एका गुन्ह्याचा भर. पासपोर्टसाठी बनावट पत्ता दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार. घायवळच्या पुण्याबाहेरील संपत्ती आणि जमिनीची तपासणी होणार. धनगर आरक्षणासाठी जालन्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको. रस्त्यावर टायर जाळत आंदोलकांकडून निषेध व्यक्त. कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिया लावण्यास बंदी. विद्यार्थिनीच्या हातात धागा नको. शाळेकडनं फतवा जारी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल. कांताबाई चंदूलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी. मुंबई आणि इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी. फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात. शाहरुख खान बनला जगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता. 12,490 कोटींची संपत्ती असलेला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समावेश. आरएसएसच्या शताब्दीच्या निमित्तानं टपाल तिकीट आणि नाणं जारी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयांचं नाणं जारी. पाकिस्तानच्या मोहसिन नकवीने मागितली बीसीसीआयची माफी. ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारने दुबईत येऊन ट्रॉफी घेऊन जावी. माफी मागितल्यानंतरही मोहसिन नकवीचा आडमुठेपणा कायम.